नमस्कार मित्रांनो, मी पंकज केंद्रे राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे। पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका याची आज आपण आन्सर की बघणार आहोत। तर चला मग बघूया आन्सर की। पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। सायलीला 28 दिवस काम केल्यानंतर 1820 रुपये मजुरी मिळते, तर तिला किती दिवस काम केल्यानंतर 975 रुपये मिळतील। तर चला मग सोडवूया उदाहरण। तिरकस गुणाकार करून घेऊया। 28 गुणिले 975 भागिले 1820 भाग देऊया। 7 1 7 7 चौक 28, 7 दूनी 14, 4 उरले झाले 42, 7 सख 42, 0 जसं तसा खाली। पुढे भाग देऊया। 13 1 13, 13 दूनी 26, 0 जसं तसा खाली। 13 सत्ती 91, 6 उरले झाले 65, 13 पंचे 65, 4 1 4, 4 पंचे 20, या 5 नी 75 ला भाग देऊया। 5 1 5, 5 1 5, इथं उरले 2 झाले 25, 5 5 25, तर उत्तर आलेलं आहे 15 दिवस। म्हणजे सायलीला 28 दिवस काम केल्यानंतर 1820 रुपये मिळतील, तर 15 दिवस काम केल्यानंतर 975 रुपये मिळतील। म्हणून उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 15 दिवस। पुढील प्रश्न आहे, खालील अंक मालिकेतील काही गाळलेले अंक आहेत। गाळलेले अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा। तर चला मग सोडवूया। उदाहरण लिहून दिलं आहे आपण। या अशा प्रकारच्या उदाहरणात सर्वप्रथम आपण पूर्ण अंक दिलेले आहेत ते मोजून घेऊया। किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अंक दिले, म्हणजे आपण ह्याचे 4 4 चे गट पाडू शकतो। तर चला मग 4 4 चे अंक गट पाडूया आपण त्याची। 0 1 डॅश 1 0 1 1 1 डॅश डॅश। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरण सोडवताना एकाखाली एक अंक आलेले आहेत आपले, तर मग त्या जागचे अंक आपण भरून घेऊया। इथे 1 आहे म्हणजे इथं पण 1च येणार, इथं पण 1च येणार। या 0 खाली इथं येणार 0 आणि या 1 च्या खाली 1। म्हणजेच आपल्याला आपण 4 4 चे गट पाडल्यानंतर आपल्याला एक गट भेटलेला आहे, तो आहे 1101। म्हणजेच उत्तर आहे आपलं 1101, ऑप्शन क्रमांक 4। प्रश्न, खालील अंक मालिकेतील काही अंक गाळलेले आहेत। गाळलेले अंक योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा। तर मित्रांनो, आपण ह्याच्या अगोदरच्या उदाहरणात बघितलं तसंच या पण संख्या शोधायच्या आणि याच्यात पण आपण हे करायचं, सोडवायचं गणित। तर यामध्ये काय केलेलं आहे, 2 संख्याचा गट तयार केलेला आहे। म्हणजेच इथं आलं समजा 9, इथं आला 8, म्हणजे इथं आपल्याला 98 संख्येचा एक गट मिळाला। तसंच पुढचा गट हा 98, मग इथं 9 आहे, मग इथं आहे ना 8, हा एक गट तयार झाला। त्यानंतर इथं 9 आहे अगोदरच, इथं 8 घेतले, परत हा एक गट तयार झाला, हा एक गट आहे 98, आणि इथे येणार 9, म्हणजे हा एक आणि हा एक। म्हणजे उत्तर आहे आपलं 98 8 8 9, पर्याय क्रमांक 1। मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, ब्रिंग कोल्ड वॉटर या शब्दासाठी 573 हा सांकेतिक अंक वापरतात। वॉटर इज गुड साठी 342 वापरतात। ब्राईट गुड बॉय साठी 1 2 6 वापरतात। तर बॉय इज ब्राईट साठी काय निवडतील? तर मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणात आपण बघून घ्यायचं की कोणकोणते अक्षर डबल आलेले आहे। तर मित्रांनो, वॉटर इथं पण आलेलं आहे, इथं पण आलेलं आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, दुसरीकडे कुठंच 3 नाहीये। म्हणजेच वॉटर साठी कुठला शब्द आला आहे? 3। त्याचप्रमाणे आपण आपलं सोडून घेऊया, बॉय इज ब्राईट। तर बॉय साठी इथं आपण 6 मानले, 6 दुसरीकडे कुठंच घेतले नाही, इथं फक्त बॉय या शब्दासाठी 6 यूज केले आहेत। तर मग बॉय साठी लिहूया आपण 6। इज साठी इथे आहे 4, दुसरीकडे आहे का 4? कुठेच नाही, म्हणजेच ईज साठी आलेला आहे 4। आणि ब्राईट गुड बॉय म्हणजेच इथं आलेला आहे 1।
म्हणजे ब्राईट साठी काय आलेलं आहे 1, म्हणजे आपलं उत्तर आहे 6, 4, 1 ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न 4.3/2 अधिक 3.3/4 वजा 2.3/8 बरोबर किती? तर चला मित्रांनो मग सोडूया. 4 दुनी 8, 8 आणि 3 11, 11/2 अधिक 4 त्रिक 12, 12 3 15. तर मित्रांनो या गणितात छेद जसा तसा घ्यायचा आपल्याला फोड करून, इथे गुणाकार करायचा आणि इथे हे प्लस करायचं त्याच्यामध्ये. 8 दुनी 16, 16 आणि 3 19 हे वजा जसं तसं खालचं. 8 दुनी 16, 16 आणि 3 19/8. तर मग पुढं सोडूया. या 3 संख्येचा खालचा छेदाचा लसावी काढून घेऊया. तर लसावी निघाल आपला 8. पुढे सोडूया. 2 चौक 8, 11 गुणिले 4, 11 4 44 अधिक 4 दुनी 8, 15 दुनी 30 वजा 8 1 8, 19 1 19. म्हणजेच 44 आणि 30 झाले 74. 74 वजा 19 भागिले 8. तर पुढे सोडूया समीकरण. इथून इथे घेतला, इथे झाले 14, 14तून 9 गेले राहिले 5, इथे राहिले 6, 6तून 1 गेला राहिला 5, छेद जसा तसा 8. तर मित्रांनो ह्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपल्याला सोडून घ्यायचं आहे. छेद जसा तसा 8, 8 संग 48, 48 आणि 48 आणि 5 मधून 48 गेले राहिले 7, वर जसा तसे 7. म्हणजे उत्तर आहे आपलं 6.7/8 ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न 5,000 रुपयाची सरळ व्याजाची 4 वर्षाची रास व 7 वर्षाची रास यात 1,050 रुपयाचा फरक आहे. तर व्याजाचा दर किती? तर चला मग सोडूया. 7 वर्षाची रास वजा 4 वर्षाची रास बरोबर 3 वर्ष आणि आपल्याला फरक विचारलेला आहे 1,000 नाही, फरक सांगितलेला आहे त्यांनी 1,050 रुपयाचा फरक आहे. तर मग 7 4 गेले 3. तर मग आपल्याला मित्रांनो एका वर्षाचं सरळ व्याज काढायचे. तर आपण काय करूया 1,050 भागिले 3 बरोबर 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला 3 5 15 झाले 350. म्हणजे 350 रुपये हे आपलं एका वर्षाचे सरळ व्याज निघेल आपले. तर मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे ते की तर व्याजाचा दर किती विचारलेला आहे आपल्याला. तर मग 5,000 रुपयाला 350 रुपये व्याज. तर मग 100ला किती? सोडून घ्या तिरकस गुणाकार. 100 गुणिले 350 भागिले 5,000. 0 0 घेऊया. 5 1 5, 5 7 35. म्हणजे व्याजाचा दर किती येईल आपला 7%. ऑप्शन क्रमांक 1 7%. पुढील प्रश्न एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती? तर मित्रांनो या प्रकारच्या गणितामध्ये एका वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज सारखेच असते. तर मग 800 रुपये व 860 रुपये असल्यास 2 वर्षाचे सरळ व्याज 2 वर्षाचे 800 रुपये. तर मग 1 वर्षाचे किती 400 रुपये. तर मग सोडून घेऊया पुढे. 400 रुपयाला 60. तर मग 100ला किती? तिरकस गुणाकार करून घेऊया. 100 गुणिले 60 भागिले 400. 0 0 कट करून घेऊया. हे 2 कटले, हे 2 कटले. 4 1 4, 4 1 4 उरले इथं 2, 4 5 20. म्हणजेच आपल्याला व्याजाचा दर किती मिळेल 15%. पर्याय क्रमांक 2 15%. पुढील प्रश्न सुरेशला अशोकच्या पगाराच्या 2/3 पट पगार मिळतो. सुरेशचा पगार 1200 रुपये असल्यास अशोकचा पगार किती? तर मग मित्रांनो आपल्याला विचारलाय कोणाचा
अशोकचा पगार आणि सुरेशचा पगार दिलेला आहे आपल्याला 1200 रुपये. तर मग या उदाहरणात आपण काय करूया, पाठीमागून सोडवत जाऊया. 1200 रुपये गुणिले 3/4 पट म्हणजे खाली वर घेऊया आपण, छेद वर घेऊया आणि अंश खाली घेऊया. 4/3 बरोबर 3 1 3, 3 चौक 12, 4 गुणिले 4 16 आणि 2 0 जसं तसे म्हणजे आलं 1600. तर मग पुढे 1600 चे किती विचारलं आपल्याला, 2/3, तेच खाली वर करायचं, छेद 3/2 बरोबर 2 1 2, 2 8 16, 8 3 24 आणि 0 जसं तसे. म्हणजेच आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी अशोकचा पगार किती, तर अशोकचा पगार येते 2400 रुपये. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, 30 कामगार दररोज 8 तास काम करून 6 दिवसात 12 खुर्च्या तयार करतात, तर 1.5 पट दिवसात 18 खुर्च्या तयार करण्यासाठी त्यांना दररोज किती काम केले पाहिजे. चला तर मग सोडून घेऊया. 30 कामगार 8 तास काम करून 6 दिवसात, तर आपल्याला इथे काळ काढायचं, त्याच्यामुळे आपण काम खाली घेऊया आणि खालचं वर घेऊया. गुणिले 18 कामगार तेवढेच असल्यामुळे खाली पण 30. आपल्याला विचारले काय, तर 1.5 पट दिवसात म्हणजे 6 ची 1.5 पट झाली 9 गुणिले काम आपण वरच खाली घेतलेलं आहे 12. तर चला आपण भाग देऊया आणि पुढे सोडूया घरी. हे 30 कटले, 9 1 9, 9 दुनी 18, 6 1 6, 6 दुनी 12, 2 1 2, 2 चौक 8, 4 दुनी 8. म्हणजेच त्यांना 8 तास काम करावे लागेल. पर्याय क्रमांक 4 8 तास. पुढील प्रश्न, एका दुकानदाराने मूळ किंमत -50 ने वाढवून लिहिली, पण नंतर छापील किमतीवर -20% सूट दिली, तर त्याला शेकडा नफा किती झाला. तर चला मग सोडून घेऊया. मूळ किंमत 100 रुपये मानू, 50 ने वाढवून म्हणजे 150 रुपये झालेली आहे आपली. तर त्यांनी 20% सूट दिलेली आहे, म्हणून 100 ला 80 तर 150 ला किती, तिरकस गुणाकार करून घेऊया. 150 गुणिले 80 भागिले 100, हाय जोडला, हाय गेला आणि हाय गेला. 15 8 120 रुपये. आणि आपल्याला विचारलेली मूळ किंमत आपण किती घेतलेली आहे, 100 रुपये. म्हणजे 120 वजा 100 बरोबर 20% नफा होईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 20% नफा होईल. पुढील प्रश्न तुमच्या समोर आहे. दशांशाची आपल्याला बेरीज करायची आहे. एका खाली एक मांडून घ्यायची सुरुवातीला, मग या 9च्या खाली काय नाही, म्हणजे इथं असते 0, इथे एक 0, इथे एक 0 आणि बाकी आहे. तर चला मग बेरीज करून घेऊया. 9 9 18 हातचाले 1, 9 आणि 1 10 हातचाला आलेला आहे 1, 9 9 18 18 9 27 27 आणि 1 28 हातचाले 2 पॉइंट जसं तसा खाली 9 9 18 18 2 20 20 ला 0 हातचाले आले 2 आणि हे 9 आणि हे 2 झाले 11. म्हणजेच आपलं उत्तर आहे 1108.08. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे 5/2 अधिक 3/2 अधिक 3/4 अधिक 1/8 बरोबर किती. तर सुरुवातीला आपण छेदाचा लसावी काढून घेऊया. लसावी म्हणजे या सर्वातील मोठी संख्या किंवा या तिन्ही संख्येने या मोठ्या संख्येला भाग घ्यायला पाहिजे, तरच तो लसावी निघेल. इथे लसावी आला 8, घ्या सोडून पुढं 2 चौक 8, 5 चौक 20 अधिक 2 चौक 8, 3 चौक 12 अधिक 4 दुनी 8, 3 दुनी 6, 6 जसं तसे अधिक 8 1 8, 1 गुणिले 1 म्हणजे 20 आणि 12 झाले 32, 32 आणि 6 38, 38 आणि 39 छेद जसा तसा आपला 8. तर त्याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करून घेऊया.
पुढील प्रश्न, महेशने 2000 रुपये व संजयने 5000 रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये त्यांना 4900 रुपये फायदा झाला, तर संजयला किती रुपये फायदा होईल? तर चला मग बघूया. महेशने 2000 रुपये गुंतवणूक केलेली आहे एका व्यवसायात व संजयने 5000 रुपये गुंतवणूक केलेली आहे आणि दोघांना फायदा झालेला आहे किती? 4900 रुपयाचा. तर मग आपल्याला विचारले काय, तर संजयचा फायदा किती? तर मित्रांनो, या दोन्ही गुंतवणुकीची आपण बेरीज करून घेऊया. बेरीज झालेली आहे यांची 7000 आणि फायदा झालेला आहे 4900. तर आपल्याला विचारलंय कुणाचं? संजयचं. तर मग आपण संजयचा फायदा काढून घेऊया. 7000 रुपयाला 4900 तर 5000 रुपयाला किती? तिरकस गुणाकार करूया. 5000 गुणिले 4900 भागिले 7000. 0 0 कट करून घेऊया. हा एक 0 गेला, हा एक, हा एक, हा एक, हा एक आणि हा एक. 7 1 7, 7 7 49, 5 7 35 जशात तसे आणि हे 2 0 जशात तसे. म्हणजेच या गुंतवणुकीमध्ये संजयला 3500 रुपयाचा फायदा होईल. तर पर्याय क्रमांक 4 3500. पुढील प्रश्न, 15 गुणिले 15 वजा 15 भागिले 15 अधिक 15 बरोबर किती? तर मित्रांनो, हे आहे बोडोमागचं उदाहरण, म्हणजेच कंच भागू बेवचं. त्यानुसार आपण सुरुवातीला भागाकार घेऊया, नंतर गुणाकार, मग बेरीज, मग वजाबाकी. तर मग सोडून घेऊया. 15 1 15, हे 15 15 कडले इथं राहिले 1. 15 गुणिले 15 225, 15चा वर्ग वजा जशात तसं इथे काय नाही 1 आहे अधिक 15. तर मग 225 वजा 1 झाले 224 अधिक 15 बरोबर 239. ऑप्शन क्रमांक 2 239. पुढील प्रश्न, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी जर बुधवार असेल, उद्यानंतर जर समजा आज शनिवार आहे, उद्या रविवार आणि उद्यानंतरचा तिसरा दिवस म्हणजे 1 2 3 जर बुधवार असेल, तर काल जो दिवस होता, काल म्हणजेच काल कुठला वार होता? शुक्रवार. तर त्याच्या अगोदरचा तिसरा दिवस कोणता आहे? तर तिसरा दिवस म्हणजे इथे येईल गुरुवार, येईल बुधवार आणि तिसरा दिवस येईल आपला मंगळवार. पर्याय क्रमांक 2 मंगळवार. पुढील प्रश्न, मध्यान्हपूर्व 10:15 पासून मध्यान्होत्तर 2 वाजून 20 मिनिटांपर्यंतचा कालावधी किती होईल? तर विचारलेले काय? 10:15 ते 2 वाजून 20 मिनिट. तर मित्रांनो, 10:15 ते 2 मिनिट सरळ सरळ तासाचं आपण काउंटिंग करूया. तर येतील आपल्याला 4 तास 2:15 वाजेपर्यंत आणि वरचे 5 मिनिट म्हणजेच 20, म्हणजेच 4 तास 5 मिनिट. ऑप्शन क्रमांक 3 4 तास 5 मिनिट. पुढील प्रश्न, एका बादलीत 3/8 भाग पाणी आहे, तर बादली पूर्ण भरण्यासाठी आणखी 7.5 लिटर पाणी लागते, तर बादलीची क्षमता किती? चला तर मग सोडून घेऊया. एका बादलीत 3/8 भाग पाणी आहे. 3/8 भाग पाणी, 3/8 भाग पाणी आहे, म्हणजेच रिकामा किती असेल मित्रांनो? 8 पैकी 5वा भाग हा रिकामा असेल. तर त्यांनी काय म्हणले की तर पूर्ण बादली भरण्यासाठी आणखी 7.5 लिटर पाणी लागते, तर बादलीची क्षमता किती? तर मग सोडूया पुढे. 5 लिटरला 7.5 लिटर, तर मग 8 ला किती? तिरकस गुणाकार करून सोडूया. 8 गुणिले 7.5 भागिले 5, हा दशांश उडवूया आणि आपण इथे 0 वाढून घेऊया. भाग देऊया. 25 1 25, 25 दुनी 50, 25 3 75, 2 1 2, 2 चौक 8, 4 3 12. म्हणजे बादलीची क्षमता किती आहे आपली? 12 लिटर. ऑप्शन क्रमांक 2.
12 लिटर। पुढील प्रश्न, दशादशे 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल? तर चला मग सोडून घेऊया। सुरुवातीला आपण सरळ व्याज काढून घेऊया। 800 रुपयाला 10% दराने 2 वर्षासाठी भागिले 100, तर मग सोडून घेऊया। हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, तर आपलं 10 8 80, 80 दुनी 160 हे आपलं आलेलं आहे सरळ व्याज। आता आपण चक्रवाढ व्याज सोडून घेऊया। 800 गुणिले 10% दर दिल्यामुळे 110 भागिले 100 गुणिले 2 वर्ष दिले म्हणून 2दा करून घेऊया। 110 भागिले 100, तर चला मग सोडूया। 0 ला 0, हा 0, हा 0, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, तर राहिलेलं काय तर 11 गुणिले 11 गुणिले 8 म्हणजेच 121। 11चा वर्ग 121 गुणिले 8 गुणाकार करून घेऊया। 8 1 8, 8 दुनी 16, हातच्याले 1, 8 1 8 आणि 8 ने 9 म्हणजे 968। मुद्दल मधून वजा करून घेऊया। 968 वजा 800 आलेला आहे 168। तर मित्रांनो विचारलेले काय आपल्याला की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील फरक। तर सरळ व्याज आलेलं आहे आपलं 160 रुपये आणि चक्रवाढ व्याज आलं 168 रुपये, तर 168 वजा 60 म्हणजेच 8 रुपयाचा फरक पडेल। ऑप्शन क्रमांक 1 8 रुपये। पुढील प्रश्न, 41.14 ही संख्या टक्केवारीत कशी लिहा? तर चला मग सोडूया। 41.14 भागिले 100 करायचं, तर मग आपल्याला हा दशांश सोडवायचा आहे। तर पॉइंट नंतर किती संख्या होत्या? 2, तर मग खाली 2 दशांश घेऊया। तर मग सोडवताना कसं सोडवायचं? खाली किती शून्य आहे? 4, तर मग ही संख्या वरची जशा तशी मांडवायची। 4 1 1 4, तर इथं 4 शून्य दिलेत म्हणजे आपण पाठीमागून 4 शून्य देऊन आपल्याला 4 संख्या सोडून दशांश द्यायचा आपल्याला। 1 2 3 4 0.0 म्हणजे उत्तर काय आपल्याला 41.14 ही संख्या टक्केवारी कशी लिहा? तर 0.4114% पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न, 10 रुपये हे 80 रुपयाचे किती टक्के होती? तर म्हणजे 80च्या आपल्याला टक्केवारी काढायची, तर 80चे 10% म्हणजे 100ला किती? तर मग मित्रांनो सोडून घेऊया। तिरकस गुणाकार आपला 100 गुणिले 10 भागिले 80, 1 0 गेला, हा 1 0 गेला, 2 चौक 8, 2 पंचे 10, 4 न 50ला भाग देऊया। 4 1 4, 4 1 4, 1 उरला, तिथे झाले 10, 4 दुनी 8, उरले 2, परत 1 0 घेतला, झाले 20, पॉइंट द्या आणि झाले 20, 4 पंचे 20 म्हणजे 80 हे 10 रुपयाचे 12.5% होईल। ऑप्शन क्रमांक 4 12.5%। पुढील प्रश्न, 0.5 गुणिले 0.3 गुणिले 0.3 बरोबर किती? तर मित्रांनो अशा प्रकारच्या उदाहरणात सरळ सरळ आधी गुणाकार करून घेऊया। 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 जशाच तसे लिहून घ्या आणि पॉइंट नंतरच्या संख्या मोजून किती येतात? 1 2 आणि 3। पाठीमागून 3 संख्या सोडून दशांश द्यायचा। 1 2 हा 0.0 म्हणजे आपण पॉइंट नंतर किती संख्या दिलेल्या आहेत? 3। इथे किती येतात? 1 2 3 म्हणजे उत्तर किती असेल आपलं? 0.045 पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न, एका संख्येतून 9 वजा करून 8 ने भागल्यानंतर उत्तर 7 येते, तर मग 7 ने मिळून 18 ने भागल्यास उत्तर काय? तर चला मग सोडून घेऊया। त्यांनी म्हणलेलं आहे आपल्याला की 9 वजा करून 8 ने भागल्यानंतर 7 येते, तर म्हणजे 8 गुणिले 7, 8 साठी किती? 56। आपण त्यात ऍड करूया, त्यांनी वजाबाकी केली आहे, ऍड करूया। एका संख्येत 9, 56 आणि 9 झालेले आहे 65। तर मग पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की
7 येते, मग 7 मिळून 18 ने भागिल्यास म्हणजेच 65 अधिक 7, 65 आणि 7 झाले 72 आणि ह्याला भागायचं कितीने 18 ने, 18 ने भागल्यास उत्तर काय 18 1 18, 18 चौक 72 म्हणजे उत्तर किती येईल आपलं 4, पर्याय क्रमांक 4 4। पुढील प्रश्न 15 गुणिले 3 बरोबर 27, 9 गुणिले 8 बरोबर 55 व 11 गुणिले 7 बरोबर 59, तर मग 12 गुणिले 5 बरोबर किती। तर मित्रांनो या ठिकाणी काय केले, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे आणि बुद्धिमत्ता सोडवायची कशी, तर इथं आपण काय करूया 15 गुणिले 3, 15 3 किती झाले मित्रांनो 45। तर या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांची बेरीज केली आहे, 15 अधिक 3, 15 आणि 3 झाले 18 आणि ह्या 45 मधून 18 वजा करून घेऊया, इथून इथे घेतली 15 तून 8 गेले राहिले 7, इथे राहिले 3, 3 तून 1 गेला 2 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं 27। त्याचप्रमाणे आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी 12 गुणिले 5 बरोबर किती, तर चला मग सोडून घेऊया, 12 गुणिले 5 12 पंचे 60 आणि 12 अधिक 5 बरोबर 17, 10 तून 7 गेले राहिले 3, 5 तून 1 गेला राहिला 4 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं 43, ऑप्शन क्रमांक 4 43। पुढील प्रश्न स्टेटमेंट साठी 3 8 4 8 5 7 वापरलेला आहे, सिमेंट साठी 157 वापरलेला आहे, गारमेंट साठी 24 67 वापरलेला आहे, तर मग 8 6 4 7 बरोबर किती। चला तर मग सोडून घेऊया, त्या टी साठी इथे एक 10 आले, इथे 1 आले म्हणजे इथे एक 8 आले म्हणजे 8 म्हणजे टी साठी काय यूज केलेलं आहे आपल्याला त्यांनी टी बरोबर 8 यूज केलेला आहे आणि आपल्याला विचारलं की काय आपल्याला बघायचंय काय, तर 6 6 आकडा कशासाठी आलेला आहे 6 3 नंबर म्हणजे इथं आर म्हणजेच आर बरोबर काय घेतलेलं आहे त्यांनी 6 आणि ए साठी काय यूज केलेलं आहे तर 4 म्हणजे ए बरोबर 4, तर MENT यासाठी 7 आलेला आहे, इथे पण बघा 7 आणि तर MENT साठी 7 घेतलेला आहे, तर चला मग घेऊया 8 6 4 7 बरोबर किती, तर मग 8 साठी काय घेतलेलं आपल्याला टी, 6 साठी यूज केलेला आहे आपल्याला आर, ए साठी घेतलेला आहे 4 TRA आणि पुढे विचारले 7 साठी आलेला आपल्याला MENT, तर आपलं उत्तर आहे TRAMENT, ऑप्शन क्रमांक 2 TRAMENT। पुढील प्रश्न जर ए बरोबर 1 बी बरोबर 2 सी बरोबर 3 तर गुडविल बरोबर किती। तर मित्रांनो या प्रकारे सोडवण्यासाठी आपण सरळ एबीसीडी काढूया, एबीसीडी काढून घेतलेली आहे, त्याच्यावर आपण अंक पण टाकून घेतलेले आहेत, ए बरोबर 1 बी बरोबर 2 सी बरोबर 3, त्याचप्रमाणे मग विचारलंय का आपल्याला गुडविल, तर जी साठी किती, जी किती नंबरला आहे आपलं 7, हे आलं 7 जसं तसं, ओ साठी आलेलं आहे 15, डबल ओ आहे त्याच्यामुळे डबल 15, ओ डी साठी आलेलं आहे आपलं 4 डॅश, डब्ल्यू साठी आलेलं आहे आपल्याला 23 आणि आय साठी आलेला आहे आपल्याला 9 आणि एल साठी आलेला आहे आपल्याला 12, डबल 12। पुढील प्रश्न खालील अक्षर मालिकेत काही अक्षरे गाळे आहेत, गाळलेले अक्षर योग्य क्रमाने असणारा पर्याय निवडा। चला मग सोडूया, मोजून घेऊया आधी आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, तर या ठिकाणी काय केलं मित्रांनो 18 आहेत पूर्ण अक्षर, तर त्यांनी 6 6 चे 3 गट तयार केले, तर चला मग तयार करून घेऊया आपण 1 2 3 4 5 6 म्हणजे हा काय गट झाला झेड एक्स पी डॅश एक्स झेड, तर पुढचा घेऊया 1 2 3 4 5 6 त्या झेड पर्यंत डॅश एक्स पी पी एक्स झेड, आणि तिसरा शेवटचा गट इथून पुढे झेड एक्स डॅश पी
एक्स डॅश. तर मित्रांनो मग आता एका खाली एक आलेले आहे तर मग डायरेक्ट सोडून घेऊया आपण. तिथे आले आहे खाली पी 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 म्हणजे इथं काय येणार पी म्हणजे एक नंबरला काय येणार आपलं पी. इथं झेड, इथे पण झेड इथे पण झेड म्हणजे इथे काय आलं आपलं झेड. पुढे पुढे इथं पण पी इथं पण पी म्हणजे इथं काय येणार परत पी आणि इथं काय येणार झेड झेड झेड. म्हणजेच आपलं उत्तर आहे पी झेड. ऑप्शन क्रमांक 3 PZ. पुढील प्रश्न आहे CAT कॅट बरोबर 24, DOG डॉग बरोबर 26, तर HORSE हॉर्स बरोबर किती. तर मित्रांनो सोडवलेलं कसं आहे सी बरोबर किती आहे ABC 1 2 3 3 नंबरला आहे सी बरोबर 3, ए बरोबर 1 आणि टी बरोबर आहे 20. तर यांनी काय केलं आहे की यांची बेरीज केलेली आहे म्हणजे 20 अधिक 3 अधिक 1 बरोबर 24. त्याचप्रमाणे मग आपण हॉर्सची सोडून घेऊया. तर 8 साठी घेतलेला आहे H अधिक O साठी 15, R साठी 18, S साठी 19 आणि E साठी घेतलेला आहे 5. यांच्या सर्वांची बेरीज होते 65 म्हणजे 65 म्हणजे हॉर्स बरोबर किती 65. पर्याय क्रमांक 2 नंबर 65. तर पुढील प्रश्न ब्रायटर या शब्दासाठी CSKHIUGS वापरले तर मग फायटर शब्दासाठी काय. तर मग चला सोडून घेऊया. तर इथे बघा या दोन्ही शब्दामध्ये एकच कॉमन आहे अक्षर ते म्हणजे GHTER. तर त्यांनी GHTER साठी काय यूज केलेलं आहे HIUGS. सरळ HIUGS जसं तसं लिहून घ्या. त्यानंतर मग बघा बी साठी काय घेतलेलं सी म्हणजे एफ साठी काय येणार जी. एफ साठी येणार जी आणि आय साठी काय घेतलेलं आहे त्यांनी आर साठी घेतलेला आहे एस. म्हणजेच आपल्याला इथं काय घ्यायचंय आय साठी काय घ्यायचं डायरेक्ट के. म्हणजे उत्तर काय आहे आपलं GKHIUGS. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 6 माणसे अ ब क ड ई आणि फ हे एका रांगेत उभा आहेत. क आणि ड जवळ असून ई च्या बाजूला आहे. ब हा अ च्या जवळ उभा आहे. अ हा फ पासून चौथा आहे. तर सगळ्या टोकाला कोण उभे आहेत. तर चला मग सोडून घेऊया. तर सुरुवातीला त्यांनी काय म्हणलेलं आहे आपल्याला की क आणि ड हे जवळ असून म्हणजेच क आणि हा आला ड हे जवळ असून ई च्या बाजूला आहेत म्हणजे ई येणार इथं. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे ब हा अ च्या जवळ आहे. ब हा म्हणजे अ येणार इथं आणि ते येणार ब. पुढे दिलेलं आहे अ हा फ पासून चौथा आहे. अ हा फ पासून चौथा म्हणजे इकडून अ पासून 1 2 3 4 म्हणजे फ येणार इथं. तर मग त्यांनी विचारला प्रश्न काय आपल्याला की सगळ्या टोकाला कोण उभे आहेत म्हणजेच कोण आहे इकडून ब आणि इकडून फ म्हणजे उत्तर काय ना ब आणि फ. पर्याय क्रमांक 3 ब आणि फ. पुढील प्रश्न संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. तर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेला होते. तर मग दिशा काढून घेऊया आपण इथे की पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य. तर मित्रांनो तर काय म्हणलेलं आपल्याला की हे समजा एक वर्ग आहे. तर खिडकीत बसलेला आहे आणि प्रकाश येत आहे त्याच्या खिडकीतून त्याचं तोंड आहे. तर त्यांनी विचारलंय की माझे तोंड कोणत्या दिशेला होते. तर मग दरवाजा कुठे आहे ह्या बाजूला आहे त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे इथून आहे प्रवेशद्वार. तर मग इकडून प्रकाश येत असेल तर मग त्याचे तोंड कोणीकडे असेल ह्या दिशेला इकडे. त्याच्या डाव्या हाताला कुठली दिशा येणार मग पश्चिम दिशा. तर मग त्याचे तोंड कुठे येणार उत्तर दिशेला. म्हणून उत्तर आहे उत्तर दिशा. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर दिशा.
पुढील प्रश्न आहे, एका मैदानात तरुण एका खांबापासून दक्षिणेकडे 9 मीटर चालत गेला आणि तरुण पूर्वेकडे 12 मीटर चालत गेला तर दोघांमधील अंतर किती? तर मग सोडून घेऊया. अरुण हा समजा इथं एक खांब आहे, हा इथून कुठे गेला तो दक्षिणेला 9 मीटर, म्हणजे सरळ खाली आलेला आहे तो 9 मीटर. ह्याच खांबापासून मग तरुण कुठे गेलाय पूर्वेकडे, म्हणजे ह्या बाजूला पूर्वेला किती गेलेला आहे तो 12 मीटर. तर मग या दोघांमधील हे अंतर विचारलेलं आहे आपल्याला. तर मग मित्रांनो हे सोडवताना त्रिकुटाय पायथागोरस प्रमेयनुसार सोडवायचं की ही बाजू बरोबर ही बाजू बरोबरच ही बाजू. तर मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार कंसात 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 9चा वर्ग आला 81, 12चा वर्ग आला 144. 9चा वर्ग 81 आणि 12चा वर्ग 144, तर दोघांची बेरीज होईल 225. 225चं वर्गमूळ काढून घेऊ आपण. वर्गमूळ काढून येणार आहे 15, म्हणजे त्या दोघांमधील हे डिस्टन्स किती असणार आहे आपलं 15 मीटर. ऑप्शन मध्ये बघूया. ऑप्शन क्रमांक 2 15 मीटर. पुढील प्रश्न, एका शाळेत 5 विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी या विषयाचा निकाल आला असून ए, बी व डी हे गणित, इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहेत. बी, ई व सी हे इंग्रजी, मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. डी, सी, ई हे हिंदी व मराठी विषयात उत्तीर्ण आहेत. ए, डी व ई इंग्रजी व हिंदी विषयात उत्तीर्ण आहेत. तर खालीलपैकी कोण इंग्रजी विषयात उत्तीर्ण आहे? तर मित्रांनो अशा प्रकारचं गणित सोडून घेताना आपण एक तक्ता तयार करून घेऊया. 5 जण आहेत, ए, बी, सी, डी, ई आणि 4 विषय आहेत आपल्याकडे, मराठी, इंग्लिश, गणित आणि हिंदी. तर मग बघूया आपण मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित. ए, बी व डी हे गणित आणि इंग्रजी या विषयात उत्तीर्ण आहेत. ए, बी आणि डी. ए गणित आणि इंग्रजी. ए हा आला इंग्रजी, हा आला गणित. ए, बी पण आला आणि डी. राईट क्लिक करून घेऊया. त्यानंतर आपल्याला सांगितले आहे त्यांनी बी, ई व सी हे इंग्रजी आणि मराठी विषयात उत्तीर्ण आहेत. बी हा इंग्रजीत आहे आणि मराठीत पण आहे. ई आहे मराठी आणि इंग्रजी. आणि आता परत काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला, डी, सी व ई हे हिंदी आणि मराठी विषयातून येतं. डी आहे इथे, डी कुठं हिंदी आणि मराठी. डी, सी आणि ई पण आहे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये. तर ए, डी, ई इंग्रजी व हिंदी या विषयात उत्तीर्ण आहेत. ए, डी, ई. ए कुठल्या इंग्रजी आणि हिंदी, इंग्रजी आणि हिंदी. ए, डी आहे दोन्हीमध्ये आहे आणि ई पण आहे. बी, ई व सी हे इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. बी, सी इंग्रजी आणि मराठी. सी आणि बी, सी आणि ई आहे. बरोबर. तर चला मग त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला, खालीलपैकी कोण इंग्रजी विषयात उत्तीर्ण आहे? तर इंग्रजीमध्ये जवळपास ए पण, बी, सी, डी सर्वजणच पास आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन क्रमांक 4 सर्वजण. ह्याच तक्त्याला अनुसरून आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न घेतो. एका शाळेतील 5 विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी विषयाचा निकाल आला असून ए, बी व डी हे गणित, इंग्रजी, ए, बी व डी गणित आणि इंग्रजी मध्ये उत्तीर्ण आहेत. बी, ई, सी हे इंग्रजी व मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. बी इंग्रजी आणि मराठी. बी, ई आणि सी इंग्रजी आणि मराठी या विषयात उत्तीर्ण आहेत. तर मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो त्यांनी की गणितात उत्तीर्ण विद्यार्थी कोणत्या गटाने दाखवलेला आहे? तर गणितात आपल्याला इथं ऑप्शन पैकी गणितात पास असणारा गट आहे
ए हा गणितात पास आहे, बी पण गणितात पास आहे, सी आहे का नाहीये, डी आहे, ई नाही. म्हणजे कुठला गट आहे, ए बी आणि डी. ए बी डी हे गणित विषयात उत्तीर्ण दाखवलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 ए बी डी. पुढील प्रश्न एका शाळेतील ह्याच तथ्याला अनुसरून पुढचा प्रश्न आहे. तर आपण डायरेक्ट प्रश्न बघूया. याच्यातला काय विचारलं आपल्याला की ए डी व ई इंग्रजी व हिंदी विषयात उत्तीर्ण आहेत. सर्व विषयात उत्तीर्ण कोण झाला आहे? सर्व विषयात उत्तीर्ण कोण आहे? तर इथं कोण आहे? डी हा मराठी, इंग्रजी, गणित आणि हिंदी या चारही विषयात उत्तीर्ण आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे डी हा सर्व विषयात उत्तीर्ण झाला आहे. पुढील प्रश्न याच तक्त्याला अनुसरून पुढचा प्रश्न घेऊया आपण. ए डी ई इंग्रजी व हिंदी विषयात उत्तीर्ण आहेत. तर मग मराठी उत्तीर्ण आणि हिंदी अनुत्तीर्ण कोण आहे? तर मग मराठी उत्तीर्ण हा आहे बी आहे, जो हिंदीमध्ये अनुत्तीर्ण आहे. त्याच्यामुळे उत्तर आहे बी. ऑप्शन क्रमांक 2 बी. पुढील प्रश्न याच तथ्याला अनुसरून ए डी व ई इंग्रजी, हिंदी या विषयात उत्तीर्ण आहेत. सी व ई हे दोघेही कोणत्या विषयात अनुत्तीर्ण आहेत? सी आणि ई हे दोघेही गणित या विषयामध्ये अनुत्तीर्ण आहेत. दोघांना पण गणितात फेल आहे तिथे त्यांनी. म्हणून उत्तर काय आहे ना? गणित. ऑप्शन क्रमांक 3 गणित. पुढील प्रश्न महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल तर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्ष असेल तर महेशचे वय किती? तर मित्रांनो आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की महेशचे वय हे सारंगच्या वयाच्या निमपट आहे. म्हणजे महेशचे वय x तर सारंगचे वय किती झाले? सारंग बरोबर 2x. तर मग त्यांनी पुढे म्हणले की 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल सारंगचे वय. तर मित्रांनो 5 नाही 10 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या एज मध्ये आणि सारंगच्या वयामध्ये तितकाच फरक राहणार आहे. त्याच्यामुळे 5 वर्षानंतर जेवढा फरक सांगितला त्यांनी तेवढा जर आता त्यांच्या वयावरून घेतला आपण तर 55 वजा 25 5 गेले 0 पासून 2 गेले 30. म्हणजे हे 30 हे वय कोणाचं आलेलं आहे? सारंगचं वय आलेलं आहे. मित्रांनो त्याच्या वडिलांचं वय 55च्या ऐवजी 60 झालं तरी बी त्याचं बी वय तेवढंच वाढणार, 5 वर्षांनी पुढे वाढणार. म्हणजे दोघांच्या वयाचा जो 25 वर्षाचा जो फरक आहे तो तेवढाच राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी सांगितले की महेशचं वय सारंगच्या वयाच्या निम्मे आहे. तर मग आपल्याला विचारले कोणाचं? महेशचं वय. मग सारंगचे वय 30 म्हणजे मग महेशचे किती? 30 भागिले 2 म्हणजे बरोबर किती? 15 वर्ष. पुढील प्रश्न सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी 11 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? तर मित्रांनो सोमवार ते शनिवार झालेले आहेत 5 दिवस. तर मग आपण इथं सूत्र मांडून घेऊया आपलं. दिवस तास गुणिले सेकंद भागिले मिनिट. तर मग दिवस किती झाले आपल्याला? 5. तास किती आहेत? 24. आणि सेकंद किती आहेत? 4 सेकंदाने आपली घड्याळ कुठे पुढे जाते. आणि मिनिटे आहेत 60. सोडून घेऊया. 5 1 5 5 1 5 1 उरला 5 दुनी 10 12 1 12 12 दुनी 24 4 दुनी 8 म्हणजे 8 मिनिट पुढे. मग टाइम काय सांगितलं आपल्याला? 11चा. तर मग आपल्याला टाइम कुठला दाखवेल? 11 वाजून 8 मिनिटे. 8 मिनिट पुढे म्हणजे 11 वाजून 8 मिनिटे. पर्याय क्रमांक 1 11 वाजून 8 मिनिटे.
पुढील प्रश्न, 1 जानेवारी 2010 रोजी शुक्रवार होता, तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार असेल? तर चला मग सोडून घेऊया. 1 जानेवारी किती म्हणला? 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार, तर 31 जानेवारी 2012 ला कुठला वार असेल? तर मग सोडून घेऊया. 1 जानेवारी 2011 ला येईल पुढचा वार येईल शनिवार. 1 जानेवारी 2012 ला कुठला वार येईल? रविवार. तर मग मित्रांनो विचारलेलं किती आपल्याला की 2012 मध्ये 31 जानेवारी 2012 म्हणजे 2 तारीख ते 31 तारीख झालेले आहेत. आपले दिवस किती होणार? 30 दिवस होणार. तर मग आपल्याला विचारलंय काय की 31 तारखेला कुठला वार येईल? 31 तारखेला वार कुठला येईल? तर मग 30 भागिले 7, आठवड्याचे दिवस किती असतात आपले? 7. त्यामुळे 7 न भागायचं. 7 एक 7, 7 चोक 28, इथं उरले 2, म्हणजेच 2 दिवस पुढे जायचंय आपल्याला. बाकी 2 उरली म्हणजे आपल्याला 2 दिवस पुढे जायचंय. तर मग इथं रविवार आलाय, मग सोमवार आणि मंगळवार 2 दिवस पुढे, म्हणजे 31 जानेवारीला कुठला वार येईल? मंगळवार. ऑप्शन क्रमांक 2 मंगळवार. पुढील प्रश्न, 8 32 तर 12 किती? तर मित्रांनो हे बुद्धीमध्येच गणित आहे, सोडवलेलं कसं आहे बघून घेऊया आपण. 8 चा वर्ग किती? 8 चा वर्ग बरोबर येते 64 भागिले 2 केलेला आहे. तर भागिले 2 केलं, बेक बे बेत्री 6 बेदुनी 4 म्हणून 32. तसंच मग 12चं पुढे सोडून घेऊया. 12चा वर्ग येईल 144 भागिले 2 बरोबर बेसती 14 बेदुनी 4, म्हणजे उत्तर काय? 8 32 तर 12 किती ना? 72. ऑप्शन क्रमांक 3 72. प्रश्न क्रमांक 1, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 विष्णू शास्त्री चिपळूणकर, पर्याय क्रमांक 2 विष्णू शास्त्री पंडित, पर्याय क्रमांक 3 विष्णुबुवा ब्रह्मचारी, पर्याय क्रमांक 4 विश्वनाथ शास्त्री. तर मित्रांनो उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 2, भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे जनक कोण आहेत? पर्याय आहेत महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 कर्मवीर भाऊराव पाटील, पर्याय क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज. तर मित्रांनो भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना म्हटलं जाते. प्रश्न क्रमांक 7, संधी करा. उल्लेख शब्द आहे. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 उत अधिक लेख, पर्याय क्रमांक 2 उल अधिक लेख, पर्याय क्रमांक 3 उ अधिक लेख, पर्याय क्रमांक 4 उत अधिक लेख. तर मित्रांनो या संधीचा विग्रह उत अधिक लेख, पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी सर्वनाम ओळखा. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आज, पर्याय क्रमांक 2 आपण, पर्याय क्रमांक 3 शाळेला आणि पर्याय क्रमांक 4 जाणार नाही. तर मित्रांनो ह्या वाक्यातील सर्वनाम आहे आपण. आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढील प्रश्न, देव या शब्दाचे अनेक वचन रूप लिहा. पर्याय आहेत 1 नंबर पर्याय देव, पर्याय क्रमांक 2 देव, पर्याय क्रमांक 3 देवे, पर्याय क्रमांक 4 देवी. तर मित्रांनो देव या शब्दाचा अनेक वचन रूप होत नाही. देव या शब्दाचा अनेक वचन रूप देवच राहते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, गुजराती फेटे बांधणे ही एक कला आहे. वाक्यातील विशेषण ओळखा. पर्याय आहेत 1 नंबर फेट, पर्याय क्रमांक 2 गुजराती, पर्याय क्रमांक 3 कला, पर्याय क्रमांक 4 गुजराती फेटे.
तर मित्रांनो उत्तर आहे गुजराती, विशेषण आहे। पुढील प्रश्न, पयोदर या शब्दाचा अर्थ कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 पाणी, पर्याय क्रमांक 2 पिण्याचे पाणी, पर्याय क्रमांक 3 ढग, पर्याय क्रमांक 4 पाऊस। तर मित्रांनो याचं उत्तर आहे ढग। पयोदर या शब्दाचा अर्थ ढग असा होतो। पुढील प्रश्न, जननी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 जनना, पर्याय क्रमांक 2 जनता, पर्याय क्रमांक 3 जमुना, पर्याय क्रमांक 4 जनक। तर मित्रांनो जननी या शब्दाचा अर्थ होतो आई, माता, आणि विरुद्धार्थी शब्द जर असेल इथे विचारलेला आपल्याला तर येईल जनक, म्हणजेच वडील, पिता। तर उत्तर आहे जनक, पर्याय क्रमांक 4। मुळाक्षरे या शब्दाचा अचूक विग्रह ओळखा। पर्याय क्रमांक 1 मूळ अधिक क्षरे, पर्याय क्रमांक 2 मुळा अधिक क्षरे, पर्याय क्रमांक 3 मूळ अधिक अक्षरे, आणि पर्याय क्रमांक 4 मुळाक्ष आधी अरे। तर मित्रांनो मुळाक्षरे या शब्दाचा विग्रह होतो मूळ अधिक अक्षरे। पुढील प्रश्न, खालीलपैकी महाप्राण ओळखा। पर्याय क्रमांक 1 न, पर्याय क्रमांक 2 ह, पर्याय क्रमांक 3 प, आणि पर्याय क्रमांक 4 ड। तर मित्रांनो यापैकी ह हा महाप्राण आहे, पर्याय क्रमांक 2। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात खूप कापूस पिकतो या वाक्यातील विभक्ती कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 द्वितीय, पर्याय क्रमांक 2 चतुर्थी, पर्याय क्रमांक 3 सप्तमी, पर्याय क्रमांक 4 षष्ठी। तर मित्रांनो महाराष्ट्रात खूप कापूस पिकतो या वाक्यात महाराष्ट्रात याला महाराष्ट्र या शब्दाला आत म्हणजे तईया ही सप्तमीचं कारकार्थ लागलेला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 सप्तमी। पुढील प्रश्न, वेगळा शब्द शोधा। पर्याय क्रमांक 1 पय, पर्याय क्रमांक 2 जल, पर्याय क्रमांक 3 आंबू, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर यापैकी पय, जल आणि आंबू हे तिन्ही पण शब्दांचा अर्थ एकच होतो पाणी। तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही। पुढील प्रश्न, तो आला त्याने पाहिले या वाक्यापासून केवळ वाक्य बनवा। पर्याय क्रमांक 1 त्याने येऊन पाहिले, पर्याय क्रमांक 2 पाहून तो निघून गेला, पर्याय क्रमांक 3 तो येऊन पाहून गेला, आणि पर्याय क्रमांक 4 आल्यामुळे तो गेला। तर मित्रांनो या दोन वेगवेगळे वाक्य दिलेले आहेत, तो आला त्याने पाहिले। तर आपल्याला या दोन वाक्यापासून एकच वाक्य बनवायचे, ते पण केवळ वाक्य। तर मित्रांनो उत्तर होईल त्याचं त्याने येऊन पाहिले, पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न, खालील वाक्यातील कंसातील शब्दाची जात ओळखा। आंब्याचे झाड उंच आहे, तर आपल्याला उंच या शब्दाची जात ओळखायला सांगितलेली आहे। पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाम, पर्याय क्रमांक 2 सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 विशेषण, पर्याय क्रमांक 4 क्रियापद। तर मित्रांनो आंब्याचे झाड उंच हा विशेषण आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 विशेषण। तो मैदान साफ करत आहे काळ ओळखा। पर्याय क्रमांक 1 साधा वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 3 चालू वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 4 वर्तमान काळ। तर मित्रांनो तो मैदान साफ करत आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे, त्याच्यामुळे चालू वर्तमान काळ उत्तर। पुढील प्रश्न, घरापुढे मैदान आहे सामान्य रूप ओळखा। तर मित्रांनो ऑप्शन आहेत
पर्याय आहेत घर, पर्याय क्रमांक 2 घरा, पर्याय क्रमांक 3 घरापुढे, पर्याय क्रमांक 4 पुढे. तर घरापुढे या मैदान आहे या वाक्यातील सामान्य रूप होईल घरा. घर या शब्दापासून घरा हे सामान्य रूप होतं. पुढील प्रश्न, वेगळा शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 नयन, पर्याय क्रमांक 2 डोळा, पर्याय क्रमांक 3 नेत्र, पर्याय क्रमांक 4 नजर. तर या तिन्ही शब्दापैकी नयन, डोळा, नेत्र या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो, डोळे, आणि नजर म्हणजे पाहणे. त्याच्यामुळे हा वेगळा शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 नजर. पुढील प्रश्न, घरात मांजराने उंदीर पकडला या वाक्यात किती नामे आहेत? पर्याय क्रमांक 1 1, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4. घरात मांजराने उंदीर पकडला या वाक्यात 3 नामे आहेत, घर, मांजर आणि उंदीर. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठीच्या सुविधेचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 सर्च इंजिन, 2 नंबर डिक्शनरी, 3 नंबर डिरेक्टरी, 4 नंबर वेब डिरेक्टरी. तर मित्रांनो, इंटरनेटवर कुठली पण माहिती शोधण्यासाठी जी सुविधा असते त्याला आपण सर्च इंजिन म्हणायचं. जे गुगल आहे, याहू आहे, भरपूर आहेत अशी, तर त्याला म्हणायचं सर्च इंजिन. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, माहिती तंत्रज्ञानाने पुढीलपैकी कुठल्या गोष्टी होतील? पर्याय क्रमांक 1 व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करता येते, पर्याय क्रमांक 2 निरीक्षण क्षमता विकसित करता येते, पर्याय क्रमांक 3 नेतृत्व क्षमता विकसित करता येते, पर्याय क्रमांक 4 निर्णय क्षमता विकसित करता येते. पर्याय क्रमांक 4 निर्णय क्षमता विकसित करता येते. पुढील प्रश्न, डेटोनेटरचा उपयोग कशासाठी केला जातो? पर्याय क्रमांक 1 बॉम्ब बनवण्यासाठी, पर्याय क्रमांक 2 DNA तपासणीसाठी, पर्याय क्रमांक 3 रक्त तपासणीसाठी, पर्याय क्रमांक 4 औषधे बनवण्यासाठी. तर डेटोनेटरचा उपयोग हा बॉम्ब बनवण्यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो याचे कारण? पर्याय क्रमांक 1 दृष्टिभ्रम, पर्याय क्रमांक 2 वातावरणातील अपवर्तन, पर्याय क्रमांक 3 प्रकाशाचे विकीकरण, पर्याय क्रमांक 4 प्रकाशाचे अपस्करण. तर मित्रांनो, चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो याचे कारण हा एक पर्याय क्रमांक 1 दृष्टिभ्रम. पुढील प्रश्न, लेझर या शब्दाची संक्षिप्त संज्ञा सांगा. पर्याय क्रमांक 1 लाइट एम्प्लिफिकेशन बाय इमिशन ऑफ रेडिएशन, पर्याय क्रमांक 2 लाइट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, पर्याय क्रमांक 3 मायक्रोवेव्ह एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, पर्याय क्रमांक 4 लाइट इमिशन बाय रेडिएशन. तर मित्रांनो, लेझर या शब्दाची संक्षिप्त संज्ञा लाइट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय? पर्याय क्रमांक 1 सोडियम बायकार्बोनेट, पर्याय क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम कार्बोनेट, पर्याय क्रमांक 4 कॅल्शियम क्लोराईड. तर मित्रांनो, सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? पर्याय क्रमांक 1 ओझोन, पर्याय क्रमांक 2 प्राणवायू,
पर्याय क्रमांक 3 कार्बाम्ल वायू, पर्याय क्रमांक 4 हवा. तर कार्बाम्ल वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, शीतगृह आणि शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारे कोणता रसायन वातावरणातील ओझोन थराच्या क्षयाकरिता जबाबदार आहे? पर्याय क्रमांक 1 फ्रेऑन, पर्याय क्रमांक 2 हायड्रोफ्लोरोकार्बन, पर्याय क्रमांक 3 क्लोरोफ्लोरोकार्बन आणि पर्याय क्रमांक 4 सल्फर डायऑक्साईड. तर मित्रांनो, शीतगृह व शुद्ध हवा पूरक यंत्रणेत उपयोगात येणारा व वातावरणातील ओझोन थराच्या क्षयाकरिता जबाबदार असणारा वायू आहे क्लोरोफ्लोरोकार्बन वायू. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हाधिकाऱ्याला त्यांच्या कार्यात मदत करण्यासाठी कोणाची नेमणूक केली जाते व त्यांचा दर्जा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशाचा असतो? पर्याय क्रमांक 1 उपजिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 2 अप्पर जिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 3 निवासी उपजिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 4 मुख्य कार्यकारी अधिकारी. तर मित्रांनो, उत्तर आहे निवासी उपजिल्हाधिकारी, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, खालीलपैकी 1857च्या उठावानंतर बंगालमधील एक महत्वाची शेतकरी चळवळ कोणती? पर्याय क्रमांक 1 निळेचा उठाव, पर्याय क्रमांक 2 दख्खन दंगे, पर्याय क्रमांक 3 फरारजी चळवळ, पर्याय क्रमांक 4 कापसाचा उठाव. तर मित्रांनो, 1857च्या उठावानंतर बंगालमध्ये निळेचा उठाव ही शेतकऱ्याची सर्वात महत्वाची चळवळ होती. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणी कारागृहात सत्याग्रह करून हुतात्म्य पत्कारले? पर्याय क्रमांक 1 चंद्रशेखर आझाद, पर्याय क्रमांक 2 खुदिराम बोस आणि पर्याय क्रमांक 3 छतीन्द्रनाथ दास, पर्याय क्रमांक 4 मदनलाल ठिंगरा. तर मित्रांनो, कारागृहात पाण्याचा व कैद्यांना सर्वसामान्य त्यांच्या पोषक असा आहार भेटावा म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि छतीन्द्रनाथ दास यांनी सत्याग्रह तुरुंगात असताना सत्याग्रह केला आणि त्याच्यामध्ये छतीन्द्रनाथ नाथ यांचा मृत्यू झाला. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, केडगाव येथील मुक्ती सदनच्या संस्थापिका कोण आहेत? कोण होत्या? पर्याय क्रमांक 1 ॲनी बेझंट, पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई, पर्याय क्रमांक 3 सरोजिनी नायडू, पर्याय क्रमांक 4 मादाम कामा. तर मित्रांनो, केडगाव येथील मुक्ती सदनच्या संस्थापिका या पंडिता रमाबाई होत्या. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, अस्तंबा हे पर्वत शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नंदुरबार, पर्याय क्रमांक 4 सातारा. तर मित्रांनो, अस्तंबा हे पर्वत शिखर महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, पिकास पाणी द्यावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणते यंत्र जमिनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल? पर्याय क्रमांक 1 न्यूट्रॉन प्रोब, पर्याय क्रमांक 2 टेन्शिओमीटर, पर्याय क्रमांक 3 जिप्सम ब्लॅक, पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, पिकास पाणी द्यायचे असल्यास या वरीलपैकी सर्व पद्धती वापरल्या जातात. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, दुधाचा रंग पिवळसर कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 रिबोफ्लोविन, पर्याय क्रमांक 2 लॅक्टोज, पर्याय क्रमांक 3 नायसिन, पर्याय क्रमांक 4 कॅरोटीन. तर कॅरोटीनमुळे दुधाचा रंग हा पिवळसर होतो. पर्याय क्रमांक 4. जास्त क्षार सहन करण्याची शक्ती फळझाडामध्ये कोणत्या सर्वात जास्त असते?
पर्याय क्रमांक 1 चिकू, पर्याय क्रमांक 2 पेरू, पर्याय क्रमांक 3 खजूर, पर्याय क्रमांक 4 बोर. तर सर्वात जास्त क्षार सहन करण्याची शक्ती ही खजूर म्हणजे डेट पाम या फळझाडामध्ये असते. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, व्हिटॅमिन सी जीवनसत्वाचे सर्वाधिक प्रमाण कशात असते? पर्याय क्रमांक 1 आवळा, पर्याय क्रमांक 2 बोर, पर्याय क्रमांक 3 द्राक्षे, पर्याय क्रमांक 4 सीताफळ. तर मित्रांनो, व्हिटॅमिन सी हे सर्वात जास्त प्रमाणात आवळ्यामध्ये आढळले जाते. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, अनेक वचन बनवा. सासू. पर्याय क्रमांक 1 सासू, पर्याय क्रमांक 2 सासूबाई, पर्याय क्रमांक 3 सासवा, पर्याय क्रमांक 4 सास. तर सासू या शब्दाचे अनेक वचन सासवा. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, राष्ट्रीय ऐक्य दिन कोणता? पर्याय क्रमांक 1 10 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 2 20 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 3 9 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक 4 20 डिसेंबर. तर राष्ट्रीय ऐक्य दिन हा 20 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग कोणता? पर्याय क्रमांक 1 जिल्हा निधी, पर्याय क्रमांक 2 विविध कर, पर्याय क्रमांक 3 जमीन महसूल व पर्याय क्रमांक 4 राज्य शासनाचे अनुदान. तर जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाचा प्रमुख मार्ग हा राज्य शासनाचे अनुदान असते. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, अप्पू घर कोठे बांधण्यात आले? पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 मद्रास, पर्याय क्रमांक 3 दिल्ली, पर्याय क्रमांक 4 पुणे. तर अप्पू घर हे पुणे येथे बांधण्यात आले. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग कोणता? पर्याय क्रमांक 1 देवी, पर्याय क्रमांक 2 कॉलरा, पर्याय क्रमांक 3 हिवताप, पर्याय क्रमांक 4 एड्स. तर मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग म्हणजेच देवी. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, प्रेम या शब्दापासून भाववाचक नाम बनवा. पर्याय क्रमांक 1 प्रेमळ, पर्याय क्रमांक 2 प्रेम, पर्याय क्रमांक 3 प्रेमाने आणि पर्याय क्रमांक 4 प्रेमाळू. तर प्रेम या शब्दापासून प्रेमळ हा शब्द तयार होत नाही, प्रेमाने होत नाही आणि प्रेमाळू पण होत नाही. प्रेम या शब्दापासून प्रेमच हा भाववाचक नाम तयार होते. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या कुठल्या नावाच्या 4थ्या गस्ती जहाजाचे जलावरण करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 सार्थक, पर्याय क्रमांक 2 विध्वंसक, पर्याय क्रमांक 3 अरिहंत आणि पर्याय क्रमांक 4 घातक. तर 13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या सार्थक नावाच्या 4थ्या गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन नामक धाव शर्यतीचे आयोजन केले जात आहे? पर्याय क्रमांक 1 क्रीडा मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 रक्षा मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 आरोग्य मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, क्रीडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रन नामक धाव शर्यतीचे आयोजन केले जात आहे. पर्याय क्रमांक 1 क्रीडा मंत्रालय. पुढील प्रश्न, कोणत्या देशामध्ये बाउन्स बॅक लोन योजना सादर करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 अमेरिका,
पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 ब्रिटन, पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. तर ब्रिटन या देशामध्ये बाउन्स बॅक लोन ही योजना सादर करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने कोणत्या रोजी आरंभ केलेली 3 महिन्याची आयुष फॉर इम्युनिटी मोहीम राबवण्यात सुरुवात केली? पर्याय क्रमांक 1 14 ऑगस्ट 2020, पर्याय क्रमांक 2 17 ऑगस्ट 2020, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 2020 व पर्याय क्रमांक 4 20 ऑगस्ट 2020. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने 14 ऑगस्ट 2020 रोजी म्हणजे पर्याय क्रमांक 1 आरंभ केलेली 3 महिन्याची आयुष फॉर इम्युनिटी ही मोहीम राबवण्यात आली. पुढील प्रश्न, 2020 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शौर्य चक्र देऊन खालीलपैकी कोणत्या सैनिकांना सन्मानित करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 मेजर अनिल उर्स, पर्याय क्रमांक 2 लेफ्टनंट कर्नल कृष्णसिंग रावत, पर्याय क्रमांक 3 हवालदार आलोक कुमार दुबे व पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर 2020 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वरीलपैकी सर्वांना शौर्य चक्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला सन 2020 साठी ग्रामोदय बंधुमित्र पुरस्कार देण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 सुधा मूर्ती, पर्याय क्रमांक 2 सुनील भारती मित्तल, पर्याय क्रमांक 3 आनंद महिंद्रा, पर्याय क्रमांक 4 गोपाल विठ्ठल. तर सुधा मूर्ती यांना 2020 साठी ग्रामोदय बंधुमित्र पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, दिनांक कोणत्या रोजी आरोग्य क्षेत्रामध्ये राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 20, पर्याय क्रमांक 3 14, पर्याय क्रमांक 4 11. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 2020 रोजी आरोग्य क्षेत्रामध्ये राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पुढील प्रश्न, भारत सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला डिजिटल हेल्थ आयडी दिले जाणार आहे? पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान, पर्याय क्रमांक 2 फिट इंडिया मिशन, पर्याय क्रमांक 3 फिट इंडिया युथ क्लब आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर भारत सरकारच्या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीला डिजिटल हेल्थ आयडी दिली जाणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य 12,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह देशातले पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 ओडिशा, पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. तर ओडिशा हे राज्य भारतातील 12,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह देशातील पहिल्या क्रमांकाचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास आले. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्यात इजाई नदीवर 141 मीटर उंचीवरचा जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे? पर्याय क्रमांक 1 त्रिपुरा, पर्याय क्रमांक 2 मणिपूर, पर्याय क्रमांक 3 सिक्कीम,
पर्याय क्रमांक 4 आसाम. तर भारतीय रेल्वे मणिपूर राज्यातील इजाई नदीवर 141 मीटर उंचीवरचा जगातील सर्वात उंच पूल बांधत आहे. पुढील प्रश्न. भारतीय सैन्याच्या कोणत्या शाखेमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या परमनंट कमिशनसाठी भारत सरकारने मान्यता दिली आहे? पर्याय क्रमांक 1 भूदल, पर्याय क्रमांक 2 वायुदल, पर्याय क्रमांक 3 नौसेना, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर भारतीय सैन्याच्या भूदल या शाखेमध्ये महिला अधिकाऱ्यांच्या परमनंट कमिशनसाठी भारत सरकारने मान्यता दिली आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात मोठी प्रयोगात्मक अणुभट्टी तयार केली जात आहे? पर्याय क्रमांक 1 फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 रशिया, पर्याय क्रमांक 3 अमेरिका, पर्याय क्रमांक 4 भारत. तर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वात मोठी प्रयोगात्मक अणुभट्टी? तर मित्रांनो, फ्रान्स या देशामध्ये जगातील सर्वात मोठी अणुभट्टी तयार केली जात आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 2021 साली 4थे खेलो इंडिया युवा खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? पर्याय क्रमांक 1 हरियाणा, पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 3 पंजाब, पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर हरियाणा या राज्यामध्ये 2021 साली होणाऱ्या 4थी खेलो इंडिया स्पर्धा होणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशाने एक्सप्रेस 80 आणि एक्सप्रेस 103 ही दळणवळण उपग्रह त्यांच्या प्रोटॉन एम प्रक्षेपकाने 30 जुलै रोजी अंतराळात सोडले? पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 जपान, पर्याय क्रमांक 3 रशिया, पर्याय क्रमांक 4 चीन. तर खालीलपैकी रशिया या देशाने एक्सप्रेस 80 आणि एक्सप्रेस 103 हे दळणवळण उपग्रह त्यांच्या प्रोटॉन या प्रक्षेपणाने 30 जुलै रोजी अंतराळात सोडले. पुढील प्रश्न. जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी भारतातील कोणत्या शहरात बायोफार्मा अॅनालिसिस सेंटर चे उद्घाटन केले आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 चेन्नई, पर्याय क्रमांक 4 कोलकाता. तर जैवतंत्रज्ञानाचे विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी पुणे येथे बायोफार्मा अॅनालिसिस सेंटर यांचे उद्घाटन केले आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. भौतिकशास्त्राचा 2020 चा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? पर्याय क्रमांक 1 रातिरपेनू राईस ब्रिटन, पर्याय क्रमांक 2 राईन हार्ड छेंजेल जर्मनी, पर्याय क्रमांक 3 ऑड्रिया गेज अमेरिका व पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर भौतिकशास्त्राचा 2020 चा नोबेल पुरस्कार या तिघांना पण मिळालेला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न. IPL 2020 स्पर्धा खालीलपैकी कोठे झाल्या नाही? पर्याय क्रमांक 1 शारजा, पर्याय क्रमांक 2 अबुधाबी, पर्याय क्रमांक 3 दुबई, पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. तर IPL 2020 ही स्पर्धा सिंगापूर या ठिकाणी झालेली नाहीये. पुढील प्रश्न. ऑलिम्पिक सामने खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत? पर्याय क्रमांक 1 इंग्लंड, पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 3 जपान, पर्याय क्रमांक 4 दक्षिण कोरिया. तर ऑलिम्पिक सामने जपान या देशामध्ये टोकियो या शहरामध्ये होणार आहेत. पर्याय क्रमांक
ती जपान। तरी विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित उत्तरे बघितलेली आहे। तरी ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। धन्यवाद।